पितृपक्ष संपेपर्यंत आपल्याला घरामध्ये अजिबात या दोन प्रकारच्या भाज्या ह्या बनवायच्या नाही। जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपले पित्र आपल्या रुष्ट होतात आणि आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरे हे जावं लागू शकतं। त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला चुकूनही कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही, कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतं। तसेच वांग्याच्या भाजीचं सेवन सुद्धा आपल्याला करायचं नाही, कारण वांगंसुद्धा तामसी पदार्थामध्ये येतं। संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग्याचं सेवन हे केलं जात नाही। तसेच आपल्याला कोबीची भाजी खायची नाही आहे, डांगराची भाजी सुद्धा आपल्याला चुकूनच खायची नाही, काळे चणे नाही खायचे, मसूरची डाळ नाही खायची, सातू, जिरे, काळे मीठ तसेच आपल्याला दुधी भोपळ्याचं सुद्धा सेवन हे करायचं नाही। त्याचबरोबर कोणत्याही प्रकारच्या तामसी पदार्थाचं आपल्याला सेवन हे करायचं आहे। मांस, मच्छी, मटण, मदिराचं सुद्धा आपल्याला सेवन हे करायचं नाही आहे। जेव्हा आपण नैवेद्याच्या ताटामध्ये भाज्या ठेवणार तर त्यामध्ये आपल्याला चुकूनही या प्रकारच्या भाज्या ह्या ठेवायच्या नाही आहेत।